व्हेज मंचाव सूपसाठी आपण सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत. त्याच्यात आपण मिरी, दालचिनी पावडर सगळं आपण एकत्र करून टाकतो आहे. प्रथम त्याचा आपण व्हेजिटेबल सूप बनवूया. सूपसाठी आपण ह्या कट केलेल्या भाज्या आहेत ते एका पाण्यात आपल्या AMC कुकरमध्ये पाणी टाकून आपण ते बॉईल करतो आहे. तर त्याचं सगळं इन्ग्रेडियंट त्यातच राहणार आहेत. त्यात आपल्या जेवढ्या माणसांची क्वांटिटी त्या हिशोबाने आपण घेतो आहे. तर गॅसवर आपण हे युटेन्सिल ठेवून त्याचं आपण लीड आपण लावतो आहे आणि ते व्हिज्युअल थंब आपला तो समजतो पॉईंटर कुठे आहे, हीट किती होते, काय. मीठ टाकलं आपल्या चवीनुसार. यात काही आपण शिमला मिरची टाकली नाही, फक्त कोबी वगैरे सर्व टाकून झाले. या भाज्या शिजलेल्या आहेत. आता ह्याचंच जास्त एक्सेस भाज्या आहेत त्याचं आपण आता चिली किंवा मंचुरियन बनवणार आहोत. त्याच्यात आपण भाज्या व्हेजिटेबल्स काढून घेतलेल्या आहेत आणि राहिलेला आपण स्टॉक जो त्याच्यात आपण हे सॉसेस टाकून त्याचं सूपसाठी आपण सर्व करूया. त्याला कॉर्नफ्लॉवर आपण पेस्ट बनवते थोडा, म्हणजे जरा थिक होऊन जाईल सूप. हॉटेलसारखं थोडं आपल्याला चव येईल. आणि सॉसेस त्याच्यात आपण टाकणार आहोत. आणि ते आपण व्हेजिटेबल सूपसाठी जे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकणार आहोत ती स्टर करत राहायची, त्याच्यामुळे गुठल्या होणार नाहीत. आणि मंद आचेवर आपण ठेवतो आहे, मीडियम ह्याच्यात. यात सोया सॉस, रेडी चिली सॉस टाकतो आहे. जास्त आपण काही टाकत नाहीत. चवीनुसार प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण सॉसेस त्याला आपण सर्व करू शकतो. आणि त्याला छान उकळी होऊन द्यायची. तेवढं सॉसेस, कॉर्नफ्लॉवर वगैरे आपले शिजले पाहिजे चांगल्या प्रमाणात. आणि मिरीट वगैरे टाकल्यामुळे आता थंडीच्या सीझनला आपल्याला ते चांगले आहेत. आता थंडीचं कफ प्रमाण वाढलं आहे ना, तर सूप आपल्याला जरा हेल्दी सूप म्हणून घरच्या घरी. आणि ज्या व्हेजिटेबल्स आपण काढलेले आहेत बाजूला, त्याच्यात कॉर्नफ्लॉवर, थोडंसं आपला मैदा टाकून ते एकत्र गोळे बनवून आपण त्याचे फ्राय करणार आहोत. थोडे डीप फ्राय झाल्यानंतर त्याच्यात आपण वेगळे करून परत कांदा, शिमला मिरची, आलं, लसूण हे बारीक बारीक चॉप करून टाकायचे. प्रत्येकात आपल्या चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. हे बघा आता सूपला उकळी आलेली आहे. कारण आपण एकाच भाज्यांमध्ये आपण सगळं करतो. त्याचा सूप स्टॉक वापरला, एकीकडे भाज्यांचं आपण मंचुरियन करणार होते. आता हे जे आपण मिक्स केलेले गोळे आहेत ते एक आपण डीप फ्राय करतो आहे. चांगलं मस्त डीप फ्राय झाल्यानंतर ते काढून घेतले. अशा प्रकारचे आपले गोळ पाहिजे, जास्ती घट्ट पाहिजे तर गोल गोल करायचे. यापर्यंत स्क्वेअर कट आपले कांदा कापून घ्यायचे, शिमला मिरची घ्यायची, मिरची थोडं आपल्या आवडीनुसार तेल टाकून त्याला फ्राय करूया. आता हे आपलं सूप बघा. आता ह्याच्या युटेन्सिलसाठी सूपाचं दुसरं युटेन्सिल घेतलं आहे. त्यात आपलं ऑलरेडी फ्राय केलेलं तेल घेतलेलं आहे. ते चॉप केलेलं लसूण आहे, गार्लिक, मिरची हे जास्ती परतत घ्यायचं. जिंजर घेतलं, मिरची घेतली, हिरवी मिरची साधीच घेतली, जास्त तिखट नाही घेतली. हे स्क्वेअर कट केलेले कांदा आहेत आपले. त्याला पण बऱ्यापैकी थोडंसं जास्ती लाल होऊन नाही द्यायचं, आणि त्याचं थोडंसं कच्चपणा असेल तर वाफल्यानंतर होणार आहे. शिमला मिरची टाकली आपण. त्याच्यात कसं बाकी हॉटेलसारखं बाकी बाहेरचं आपण काही टाकत नाही. एकदम प्युअर मुलांसाठी पौष्टिक आपला आहार असं होऊन जातं. त्यानंतर आपल्या आवडीनुसार सॉसेस आपण सोडणार आणि हे रेडी टू